व्रत एकादशी करीन उपवासी गायीन अधरणीशी मुखी नाम हे आपलं तप. पंढरीची आषाढी वारी हे आपलं तप आहे. कार्तिकीची ज्ञानवरांची वारी हे आपलं तप आहे. देवाच्या संबंधानं होणारा जो जो त्रास ते सगळं तप आहे. पण देवाच्या संबंधानं काही काही वेळेला कीर्तनाला जायला इतकी परेशानी होते श्रोत्यांना सुद्धा. जाता येत नाही, चालत जावं लागतं, चिखलातून जावं लागतं. हे काय आहे? हा ताप नाही, हे तप आहे. काय काय माणसं म्हणजे काय सांगायचं महाराज, तुमच्या कीर्तनाला याला लय ताप झाला, असं वाटलं की समजावं खराच ताप झाला याला, देवाचाच ताप झाला याला. हे तप आहे महाराज. जे जे काही शरीराला कष्ट होती देवाला समोर ठेवून ते सगळे कष्ट तप आहे. वारी हे आपल्या वारकऱ्याचं तप आहे. भल्या पहाटे उठायचं काय, टँकर जिथं भेटते तिथं त्या नळाखाली जाऊन आंघोळ करायची काय, पण ती आंघोळी कशी, भाऊ आहे तिथं, भाऊला माहिती आहे कशी आंघोळ. नळाखाली बसून अंग भिजलं आणि साबण लावलं की टँकर हात. पण जरा ट्रॅफिक असते ना आषाढी वारीमध्ये जास्त, मग हल्लं की पुढे जाऊन थांबलं की ती गबाळ उचलायचं, साबण अंगाला तसंच हे पळत पळत जायचं, जिथं थांबलं तिथं जायचं, पुन्हा खाली बसायचं. अशी आंघोळ हे तप आहे. भल्या पहाटे उठून ज्ञानोबरांच्या तळावरती काकड्याला जाऊन उभं राहणं हे तप आहे. एकदा गुरुवर्य तात्यांनी, बंडा तात्यांनी एक लेख दिला होता आषाढी वारीच्या संबंधात. त्या लेखामध्ये ते म्हणाले हे आमचं वारकऱ्याचं तप आहे. कारण वारकरी रात्री 10 वाजता झोपतात, 2 वाजता 2:30 वाजता उठतात, 4-4.5 तास झोपतात, मग जिथं भेटेल तिथं स्नान करतात आणि येऊन काकड्याला उभे राहतात आणि 6 वाजेपर्यंत काकडा झाला की पुन्हा राहिलेला नित्यनेम राहिलेल्या अर्ध्यात शब्द म्हणजे शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, तुका म्हणे सुखपराव्या सुखे अमृतही मुखे स्रवत असे. अमृतासम नवे नवे अमृतच. सकाळी बाबा महाराज सांगत होते अमृत कुठं आहे. एकदा मोरारी बापूंनी तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितम कल्मशापहम या गोपीगीतातल्या श्लोकावर 9 दिवस कथा केली होती एका श्लोकावर. त्यावेळेला त्यांनी अमृताची 7 स्थानं सांगितली होती. आता माझ्या काही सगळ्या आठवणीत नाहीत 7 स्थानं, पण त्या 7 स्थानापैकी सगळ्या अमृतातलं अमृतत्व कसं कमी आहे आणि भगवत भक्ताच्या हृदयात असलेल्या अमृताचं अमृतत्व कसं श्रेष्ठ आहे हेही त्यांनी सांगितलं होतं. तर खरं अमृत संतांचे वचनच आहे, आली मुखा वाटे. त्यामुळं ते अमृतपान आपल्याला करायला मिळणार आहे. सर्वांना विनंती आपण लाभ घ्यावा. आता आमचं कसं झालंय, तुका म्हणे तेथे होतो मी दुबळा आले या कपाळा थोडे बहु. तुमच्यापेक्षा थोडंफार आम्हाला लाभलं या सेवेच्या निमित्तानं, पण जे इकडं आलेच नाहीत त्यांच्यापेक्षा मात्र जास्त लाभ एवढी गोष्ट काय. आले या कपाळा थोडे बहु, तात्या सांगतात हा अर्थ याचा. बंडा तात्या म्हणतात की म्हणे जे इकडं आलेच नाहीत त्यांच्यापेक्षा जास्त, म्हणजे इथं 7-8 दिवस बसून आहेत त्यांच्यापेक्षा कमी. आले या कपाळा थोडे बहु. अशा पद्धतीनं हा सेवेचा लाभ झाला. पुनश्च एकदा तुम्हा सर्व विद्वज्जनांच्या साधुवर्यांच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो. खूप मंडळी आहेत, आता सगळ्यांचा नामोल्लेख करणं शक्य नाही, पण नक्की या सर्व महापुरुषांच्या चरणी अत्यंत विनम्र भावाने साष्टांग प्रणाम करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. कुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव. खरं तर साहेबांच्या या शुद्ध संकल्पाचा परिणाम असा की सगळी साधुवर्य इथं धावून येत आहेत. परमश्रद्धेय हुमानगीर बाबा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आज बाबांचं तप खूप मोठं आहे खरं पाहता. त्यांनी काशी क्षेत्रामध्ये राहून 2 वेळा यज्ञ केले संस्कृतामध्ये आणि त्यानंतर 3 नर्मदा परिक्रमा केलेली आहे. सरदार डॅम व्हायच्या आधीची गोष्ट आहे बरं, म्हणजे जवळपास 2000च्या आधीची गोष्ट. आणि आपल्या भाग्यानं आपल्या परिसरात एकंबीला बाबा सध्या स्थानापन्न झालेले आहेत. बाबांच्याही चरणी प्रणाम करतो, शास्त्री बाबांच्याही चरणी प्रणाम करतो. सगळी ऋषिकेशी संत म्हणत आहेत, सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो आणि या ठिकाणी थांबतो.
विठ्ठल 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 पुंडरीक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पुढं उपभोगायचं आहे. आता ताबडतोब आदरणीय पूज्य आमचे भाऊ अर्थात नाथब्रह्म वारकरी शिक्षण संस्था ताडबोरगाव काजळी भवनचे वारकरी शिक्षण संस्थेचा हरिपाठ होईल. सर्वांनी ताबडतोब या ठिकाणी हरिपाठाला सुरुवात करायची आहे. बरोबर 6:45 वाजता हरिपाठ संपला पाहिजे. 6:45 वाजता आदरणीय पूज्य द्वाराचार्य महामंडलेश्वर डॉक्टर रामकृष्ण महाराज लव्हिकर यांची कीर्तनाची सेवा होईल. तेव्हा सर्वांनी श्रवणाचा लाभ घ्यायचा आहे. आज रात्री 10 ते 12 या वेळेमध्ये संगीत अलंकार बाळासाहेबजी महाराज वाईकर यांचीही या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे. आज रात्री त्यांचं संगीत भजन होईल. अगदी आपल्याला वेगवेगळ्या संगीताच्या माध्यमातून प्रवचनाच्या कीर्तनाच्या कथेच्या माध्यमातून या ठिकाणी आणि का चला चला टाळकरी उभा राहा पटकन. वेळ तुमच्याकडे कमी आहे. तुम्ही वेळ लावू नका. विना घ्या. चला 6:45 वाजता हरिपाठ संपला पाहिजे. 6:45 वाजता कीर्तन सुरू झालंच पाहिजे. चला लवकर या. आज रात्री विद्यार्थी आपण आपल्या लाईनीत उभं राहायचंय. सर्वजण लाईनीमध्ये उभं राहून घ्या. चला जे काल उजव्या साईडला उभं होते त्यांनी उजव्या साईडला उभं राहायचे. जे डाव्या साईडला उभं होते त्यांनी डाव्या साईडला उभं राहायचे. जोरदार दररोज प्रवचन झाल्याचा व्यासपीठ बांधून ठेवल्यावरती यायचा. करतो